नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातील शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे। आज आम्ही नवीन रेसिपी करणार आहोत। तेरी, आमच्याकडे तेरी म्हणतात। ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। आज आम्ही नवीन रेसिपी तयार करणार आहोत, तेरी। आम्ही काल गावाला गेलो होतो। गावावरून आम्ही तेरी आणली आहे। त्याच्यामध्ये पावटे आणि सरा काय टाकायचं, तुरी आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे बघा, शेंगदाणे फुगत दिलेले आहेत आणि दुसरे काय तुरी तुरी आहेत आणि शेंगदाणे। पहिली तेरीचे पानं कापून घेऊन साफ करून घ्यायची, बारीक करायची। असं सोलून घ्यायचं पानं। हे बघा, असं दोर निघतो, असं सोलून घ्यायची पानं। पानांना एवढा काही दोर नसतो, पण हे देठ सोलून दाखवते। पानांना असं म्हणजे हे खवखव लागते म्हणून असं सोलून घ्यायचं। थोडासा देठ कापायचा, असा अर्धवटच कापायचा आणि असं सोलून घ्यायचं। बघा, असं बघा, असं सोलून निघतं। पण नंतर असं सोलल्यावर असं तोडायचं मध्ये। हे बघा, असं आपोआप सोलून निघतं ते। असे दोर काढायचे सोलून, पुन्हा असं मोडून असं आपोआप निघतं साले। हाताला तेल लावायचं, खाज सुटते। हाताला असं तेल लावायचं, गोडा तेल, कारण या आळूच्या याला खाज असते। एवढे दोरे निघालेत सोलून, असे दोरे काढायचे त्याचे पूर्णपणे। आणि कापताना असं घ्यायचं, हे बघा, असं घ्यायचं दोन पानातनं असं घेऊन असं फोल्ड करायचं। असं फोल्ड करून असं कापून घ्यायचं, बारीक करायचं असं। पानांच्यात मध्ये देठ घ्यायची, नंतर देठ कापायला भरपूर वेळ लागतो। पानांच्यात असं घेतली का कुकरला असं लावायचं। कुकरला 4 शिट्ट्या द्यायच्या, गरगरीत शिजते ती। नंतर दाखवते तुम्हाला, डावळ्याने किंवा अशा आपण ताक बनवतो त्या रवीने घुसळून घ्यायचं। 4 शिट्ट्यात शिजून जाते। भाजी पूर्ण कापून घेतलेली आहे। भाजी धुवून घेते आता। हाताने नाही धुवायची, नळाखाली असे, नाही तर चमच्याने वगैरे धुवायची। पहिले आणताना धुतलेली होती, पण आता सोलल्याची पुन्हा धुवून घेते। पाणी कमी ठेवायचं, त्या तेरीला पाणी सुटतो, जास्त नाही पाणी ठेवायचं, थोडंसंच ठेवायचं। तर शेंगदाणे आपण धुवून घालूया। शेंगदाणे आणि तुरी मी सकाळी भिजत घातलेल्या। शेंगदाणे चांगले फुगलेत, तर शेंगदाणे टाकते त्याच्यात। एकत्रच मी टाकते, त्याच्याने म्हणजे शिजून मोकळे होतात, गरगरीत शिजतात। तुरी टाकते, हे बघा, तुरी टाकते। तुम्हाला कुठली पाहिजे कडधान्य ते टाकायचे, हरभरे,
पावटा. मी हे तुरी भिजत घातले, वेगळ्या पद्धतीचे करते जरा. तुरी भिजत घातलेल्या. कुकर लावताना 4 शिट्ट्या झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा पाणी थोडंसंच ठेवलंय, त्याला पाणी सुटतं तेरीला. 4 शिट्ट्या द्यायच्या. आता झाकण टाकते. मसाला तयार करून घेऊया त्याचा. किती शिट्ट्या व्हायला लागतात? 4 शिट्ट्या व्हायला पाहिजे. 4 शिट्ट्या. हा बघा इथं कुकर लावलेला आहे. शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघा 4 लसणीच्या पाकळ्या 4 घेतल्या. 2 मिरच्या अशा तोडून घेतल्या, हिरव्या मिरच्या. 1 इंच आळं असं घेतलेलं आहे. आणि एवढी अशी कोथिंबीर घ्यायची. हे मिक्सरला लावून हिरवा वाटण करून घ्यायचं. हिरवा वाटप करून घ्यायचं. मी मिक्सरला लावून घेते. बारीक वाटून घेतलाय. 1 ते 2 वेळाच लावायचा. बारीक वाटून. बघा आपला कुकर गार झालाय. बघा गरगरीत शिजून झाले. शेंगदाणे वगैरे असे बघा, शेंगदाणे असे शिजलेत छाप. तुरी पण आपल्या शिजल्या ते बघा. हे बघा डावळ्याने असं हे करा, नाही ते हे असं ताक बनवायच्या घुसळणीने असं घुसळून घ्यायचं. रवीने घुसळून घ्यायचं. चांगली मिक्स होते. मिक्सरला लावायची गरज नाही. गरम असताना कशी घुसळून घ्यायची. काही ठिकाणी गरगट म्हणतात, काही ठिकाणी आळूचं पातळ भाजी म्हणतात, आमच्याकडे तेरी म्हणतात. बघा चांगला मिक्स झालाय. त्याच्यात आपण हिरवं वाटण टाकलेलं ना, ते टाकून घेऊया. बघा हिरवं वाटण केलेलं आहे ते. एकजीव होईल त्याच्यात. नंतर फोडणीला देतो. पातेलं ठेवूया. चांगलं पातेलं तापल्यावर तेल ओतायचं. ते तापलंय, त्याच्यात 2 पळ्या तेल ओतूया. कांदा टाकूया. आता लसूण टाकूया. 2 लसूण ठेचून टाकले. लसूण जरा लाल झाल्यावर आपण मोहरी टाकायची. लसूण जरा नरम झाले, थोडी मोहरी टाकायची. राई. आपण त्याच्यात हिरवा वाटण काढलेली मिरची घेतलेली ना, म्हणून तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं तिखट मसाला टाकायचा. मी पाव चमचाच टाकते, कारण मी मिरची घेतलेली ती तिखटवाली होती. अर्धा चमचा बेडगी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद. हे सगळं तेलात असं परतून घ्यायचं मसाले. तेलात परतून झाले का आपण हे तेरी आळूचं पतपत असं ओतून घ्यायचं. तुम्ही याच्यात हरभरे, चणा डाळ, तुम्हाला जे आवडेल ते कडधान्य घेऊ शकता. मी तुरीनी शेंगदाणे टाकून वेगळ्या पद्धतीचं केलं आहे. काही पावटे टाकून करतात, पावटे टाकून पण छान होते. आळूचं बदबद असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवलं तर खूप चांगलं लागतं. हे बघा आपलं असं गरगरीत
मिक्स व्हायला पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे. आता कड आल्यावर मीठ टाकायचं चवीनुसार. अरे वा, मस्त वास सुटला. हे बघा आता कड आलाय आपल्या तेरीला. आता मीठ टाकूया. हे बघा सगळं एकजीव झालंय. कोकणातली तेरी. तेरी म्हणतात, काही आलूचं फतफत, काही आलूची पातळ भाजी असं बोलतात. आमच्याकडे तर तेरीच म्हणतात. आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा आता पूर्ण शिजलं. आपल्याला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्यानुसार आपलं. आणि आम्हाला भाकरी बरोबर खायचं आहे म्हणून आम्ही घट्टच ठेवलंय. हे बघा काढून दाखवते. कोकणातली तेरी काढून दाखवते तुम्हाला. मस्त आहे, खायला या. हे बघा तेरी झकासपैकी झाले. वरती असे शेंगदाणे हे दिसले पाहिजे. बघा आता. अरे वा वा वा, झाले ना. तेलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जय सद्गुरू.